मित्रांनो, बॅकचा लॅट पुलवर हा सेट कशा पद्धतीने प्रॉपर मारला जातो आपण या व्हिडिओमध्ये आज शिकणार आहोत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला केबल क्रॉस मशीनवर पुल्ली पूर्णपणे वर सेट करून ठेवायची आणि आपल्याला एक रोप अटॅच करायची. आपल्या अकॉर्डिंगनुसार वेट लावून आपल्याला सेम ह्या पद्धतीने तो वर्कआउट करायचा आहे. ह्या पद्धतीने तो वर्कआउट करताना आपल्याला पहिल्यांदा एक पोझिशन परफेक्ट करायची, म्हणजे आपले ग्लूट्स बाहेर आले पाहिजे आणि बॅकमध्ये एक आर्क आला पाहिजे. आपल्या अकॉर्डिंगनुसारच वेट लावा आणि सेम ह्या पद्धतीने घ्या. वर सोडताना आपल्याला एकदम स्लो सोडायचं आणि पूर्ण सोडायचं, म्हणजे आपल्या लॅटला चांगल्या पद्धतीने स्ट्रेच बसतो. आणि खाली ओढताना नॉर्मली फास्ट ओढायचं आणि आपल्या पोटापाशी 1 सेकंद तरी होल्ड ठेवायचं. याने काय होणार आहे, आपल्याला पूर्णपणे वर सोडताना स्ट्रेच बसणार आहे आणि खाली आणताना आपली बॅक स्क्वीज होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रेशर बसणार आहे. यामध्ये काय करायचं आपल्याला, सगळ्यात महत्वाचं नॉर्मली हात बेंड ठेवायचे. आपल्याला पूर्णपणे हात सरळ करायचे नाहीत. नॉर्मली हात बेंड ठेवल्यावरच आपल्याला त्यावर प्रेशर लागतो. तुम्ही जर हात पूर्णपणे सरळ ठेवले तर आपल्या पूर्णपणे ट्रायसेपला प्रेशर जातो. तुम्ही यामध्ये रोप सुद्धा यूज करू शकता, तुम्ही प्लेन पुल्ली सुद्धा यूज करू शकता आणि झिगझॅग पुल्ली सुद्धा यूज करू शकता. याचे तुम्ही 15 ते 20 रिपिटेशन मारा आणि हा सेट अशा पद्धतीने तुमच्या वर्कआउटमध्ये ऍड करा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.